जिल्ह्यासाठी 76 कोटी तर मेहकर लोणारसाठी 66 कोटींची मदत मंजूर। अतिवृष्टीने नुकसान झाल्याची आमदार सिद्धार्थ खराते यांनी मांडली होती लक्षवेधी। बुलढाणाच्या मेहकर लोणार तालुक्यात 25 व 26 जून रोजी अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। 2 दिवसात 212 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती। यामुळे 65,601 हेक्टर शेती बाधित झाल्याचा अहवाल समोर आला होता। या संदर्भात पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खराते यांनी शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी केली होती। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांनी पाठपुरावा केला। त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आल्याचं पाहायला मिळतं। सरकारने जिल्ह्यासाठी 76 कोटी तर मेहकर लोणारसाठी 66 कोटींची मदत मंजूर केली असून लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने दिलासा मिळणार आहे। हळूहळू वाढून दुसऱ्या दिवशी तो अक्षरशः ढगफुटीमध्ये त्याचं रूपांतर झालं। इतका तो पाऊस पडला की त्या ठिकाणी असलेली पैलगंगा नदी, त्यानंतरची सीता नाहनी नदी, काच नदी, उतावळी नदी, या ज्या मोठ्या नद्या आहेत आणि या मोठ्या नद्यांना जोडणाऱ्या ज्या छोट्या नद्या आहेत, उपनद्या आहेत, या अशा नद्या ज्या मिळणार आहेत त्या तुडुंब वाहिल्या आणि इतक्या वाहिल्या की नद्याचं रूपांतर अक्षरशः तलावामध्ये झालेलं। इतकंच नाही तर नद्यांनी पात्र ओलांडलं, पात्र त्याचं जे आहे ते दुसरं पात्र झालं आणि आजूबाजूचा लगतचा जो शेकडो हेक्टर जमिनीचा प्रदेश आहे तो अक्षरशः खरडून गेलेला आहे। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची माती राहिली नाही। अनेक ठिकाणी गाळ आलेले आहेत, गोटे आलेले आहेत, मोठमोठी दगडं आलेली आहेत। म्हणजे काही जमिनी तर होत्याच्या नव्हत्या झालेल्या आहेत। आणि असं म्हणतात की गेल्या 40-50 वर्षापूर्वी एवढा मोठा पाऊस त्या ठिकाणी आला नाही। हा पूर नव्हता, महापूर नव्हता, तर प्रलय होता। अक्षरशः प्रलय बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील आंबोलीला आहे। त्या ठिकाणी 65 मिलीमीटरचा जो पाऊस होतो तेव्हा आपल्याला NDRF आणि SDRFच्या जे काही नुकसान भरपाईच्या गाईडलाईन्स असतात। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी झालेला पाऊस हा 212 मिलीमीटर झालेला आहे। म्हणजे अतिशय भयंकर पाऊस झालेला आहे। तलावाचा स्वरूप आलेला आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ 50 ते 55 हजार हेक्टर जमिनीचं जे काही पीक आहे ते नुकसान झालेलं आहे। हजारो हेक्टर जमिनी खरडून गेलेल्या आहेत, निघून गेलेल्या आहेत। सोलार पंप निघून गेले, पाईप निघून गेले, स्प्रिंकलर निघून गेले, सर्वकडे अक्षरशः उद्ध्वस्तपणा आलेला आहे।